हाय स्टुडंट्स, आज आपण EMFSच्या नेक्स्ट क्वेश्चन्सचा अभ्यास ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. ओके, मग पहिलं बघा त्यांनी दिलं आहे फायनान्शियल सर्व्हिस इन डे टू डे यूज. त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे बघा, फायनान्शियल सर्व्हिस इज अ व्हेरी वाईड फील्ड. दिस सेक्टर इज अंडरगोईंग अ टिपिकल चेंज अँड न्यू मेथड्स टेक्निक्स प्लेयर्स आर एमर्जिंग डे टू डे. म्हणजेच यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की फायनान्शियल सर्व्हिस ही एक वाईल्ड फील्ड आहे. इट्स अ विस्तृत क्षेत्र म्हणजेच वाईल्ड फील्ड. ओके, अशा प्रकारच्या सेक्टर्सना एक सामान्य बदल आणि नवीन पद्धतीचा अवलंब हा यामध्ये केला जातो. त्याचप्रमाणे मेथड्स टेक्निक्स डे टू डे अधिक प्रमाणात ह्यामध्ये उदयास येतात. ओके, त्यातला पहिला क्वेश्चन आहे फंड बेस्ड फायनान्शियल सर्व्हिस. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे लीजिंग. त्यामध्ये बघा, अ लीज इज अ कॉन्ट्रॅक्च्युअल अरेंजमेंट इन विच अ पर्सन ओनिंग अँड इक्विपमेंट्स प्रोव्हाइड्स द इक्विपमेंट फॉर यूज टू अनदर पर्सन राईट टू यूज द इक्विपमेंट टू द user over a certain agreed period of time for consideration in return of periodic payments. म्हणजे ह्या फर्स्ट पॅरेग्राफमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की लीज ही एक कॉन्ट्रॅक्च्युअल अरेंजमेंट आहे ज्यात पर्सन ओनर असतो. पर्सन म्हणजे इंडिव्हिज्युअल जी एक व्यक्ती असते किंवा जी व्यक्ती असतात ते स्वतः त्यामध्ये ओनर म्हणजे मालक असतात. आणि उपकरणे तसं देय देण्याच्या कालावधीत विचारात घेतलेला कालावधी जो असतो, जो पिरियड असतो, तो ह्यामध्ये निश्चित केला जातो. सेकंड पॅरेग्राफ बघा, द मेजर प्लेयर्स इन लिझिंग आर independent leasing companies, finance companies, investment companies and banks. Leasing provides the nature of lease, description of the equipments, delivery and redelivery period, repairs and maintenance, alteration, then changes, inspection, then subleasing, defaults and remedies etc. म्हणजेच काय तर इंडिपेंडंट कंपनीज, फायनान्स कंपनीज, इन्व्हेस्टमेंट कंपनीज आणि बँक्स भाड्याने देण्याचे मेजर प्लेयर्स आहेत. काय म्हटले त्यांनी, इंडिपेंडंट कंपनीज, फायनान्स कंपनीज, इन्व्हेस्टमेंट कंपनीज आणि बँक्स ह्या भाड्याने देण्याचे मेजर प्लेयर्स आहेत. तसंच म्हणजे भाडेपट्ट्यावर किंवा भाडेपट्ट्याचे स्वरूप किंवा रिडिलिव्हरी पिरियड, अल्ट्रेशन, चेंजेस इत्यादी गोष्टींचा ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या यामध्ये इन्व्हॉल्व असतात, ह्यांचा ह्यामध्ये समावेश असतो. ओके, आता सेकंड पॉईंट बघा, हायर परचेस. त्यामध्ये बघा, हायर परचेस इज मेड ऑफ फायनान्सिंग द प्राईस ऑफ द गुड्स टू बी अँड फ्युचर डेट. अ हायर परचेस ॲग्रीमेंट इज अ काइंड ऑफ ट्रान्झॅक्शन्स इन विच गुड्स आर let on hire with an option to the hire to purchase the goods by paying all the installments. If there is a default payments of installments, the seller is entitled to have to take away the goods from the hire. हायर परचेस म्हणजे काय, भाड्याने खरेदी म्हणजे हायर परचेस. ओके, मग यामध्ये भाड्याने देण्याची म्हणजे भाड्याने देण्याची खरेदी ही फ्युचर डेटची वस्तूंच्या किमतीसाठी वित्तपुरवठा करण्याचं काम करते. ओके, तसंच भाडे खरेदी करार हा एका प्रकारचा व्यवहार आहे, ट्रान्झॅक्शन आहे एका प्रकारचं, ज्यामध्ये सर्व हप्ते भरून माल खरेदी करण्यासाठी भाड्याने भाड्याने दिलेला माल देऊन, भाड्याने म्हणजे जे काही असतं ते भाड्याने दिलेल्या मालमधून किंवा ते भाड्याने दिलं जातं ह्यामध्ये. ओके, तसंच हप्त्यांचे डिफॉल्ट पेमेंट्स, काय हप्त्यांचे जे डिफॉल्ट पेमेंट्स असतात किंवा हप्त्यांचे डिफॉल्ट पेमेंट्स असल्यास विक्रेता हा भाड्याने घेतलेला माल काढून घेण्यास कॅपेबल असतो. जर पेमेंट खूप म्हणजे पेमेंटमध्ये जर किंवा हप्त्यांमध्ये जर काय म्हणजे जर हप्ते व्यवस्थित क्लिअर होत नसतील तर विक्रेता भाड्याने दिलेला माल हा काढून घेण्याससुद्धा कॅपेबल असतो किंवा भाड्याने दिलेला माल तो परत घेऊ शकतो, तशी ॲथॉरिटी याच्याकडे असते. ओके, नंतर थर्ड नंबरचा पॉईंट बघा, बिल डिस्काउंटिंग. त्यामध्ये बघा, बिल डिस्काउंटिंग इज अ क्रिएटिव्ह फंड
based services provided by the finance companies. Bill of exchange is a negotiable instrument. It is used for financing a transactions in goods. Bill discounting is an act of handling over a vendor's bill of exchange for ready money. The margin between ready money and the face value of the bill is called discount. म्हणजेच काय तर बिल डिस्काउंटिंग म्हणजे बिलात भेटणारी सवलत किंवा बिल सवलत ज्याला आपण म्हणतो बिल डिस्काउंटिंग. ओके, मग त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की बिल डिस्काउंटिंग हे फायनान्स कंपनीज थ्रो प्रोव्हाइड केलेली एक क्रिएटिव्ह फंडवर आधारित सर्व्हिस आहे. काय म्हटलं आहे त्यांनी? बिल डिस्काउंटिंग ही फायनान्शियल कंपनीज थ्रो प्रोव्हाइड केलेली एक क्रिएटिव्ह फंडवर आधारित सर्व्हिस आहे. ओके, यामध्ये विनिमय बिल हे एक अपेक्षित साधन आहे आणि याचा उपयोग हा वस्तूंच्या ट्रान्झॅक्शनसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी केला जातो. का केला जातो त्याचा उपयोग? तर वस्तूंचे ट्रान्झॅक्शन्स वित्तपुरवठा करण्यासाठी हा उपयोग केला जातो. तसंच बिल डिस्काउंटिंग म्हणजे मान्य पैशाच्या बदलाचे मान्यताप्राप्त बिल देण्याची एक प्रोसेस. काय? बिल डिस्काउंटिंग म्हणजे मान्य पैशाच्या बदलाचे मान्यताप्राप्त बिल देण्याची एक प्रोसेस. ओके, तसंच रेडी मनी अँड फेस व्हॅल्यू यातील डिफरंटला डिस्काउंट म्हणतात. कशाला म्हणतात? रेडी मनी अँड फेस व्हॅल्यू यांच्यातील जो डिफरंट असतो त्याला डिस्काउंट असं म्हणतात. ओके, नंतर 4th नंबरचा पॉईंट बघा, व्हेंचर कॅपिटल. त्यामध्ये बघा, a venture capital funds provide funds to new and promising companies that are typically knowledge based, assume a high risk element but promise sustainable growth and higher rewards. म्हणजे ह्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की व्हेंचर कॅपिटल फंड नवीन आणि आशादायक कंपनीजना निधी प्रोव्हाइड करतात जे सामान्यतः नॉलेजवर आधारित असतात. काय म्हटलं आहे त्यांनी? जे व्हेंचर कॅपिटल फंड्स असतात ते व्हेंचर कॅपिटल फंड्स हे नवीन आणि आशादायक कंपनीजना निधी प्रोव्हाइड करतात जे सामान्यतः म्हणजे जनरली ते नॉलेजवर आधारित असतात. यामध्ये हाय रिस्क एलिमेंट असते पण त्याचबरोबर ग्रोथ अँड हायर रिवॉर्ड्स देण्याचा प्रॉमिस पण ह्यामध्ये असतो. ओके, या सेकंड पॅरेग्राफ बघा, व्हेंचर कॅपिटल फायनान्सिंग हॅज एमर्ज as a new institutional mechanism in the last decade of the 20th century in the country. A new techniques of financing to inject long-term capital into the small and medium sectors. म्हणजेच काय तर 20th सेंचुरीच्या शेवटी म्हणजे 20व्या शतकाच्या शेवटी 20th सेंचुरीच्या शेवटी उद्यम भांडवल वित्त ही नवीन इन्स्टिट्यूशनल टेक्निक्स म्हणून उदयास आली. कधी आली? 20th सेंचुरीमध्ये. ओके, तसंच स्मॉल अँड मीडियम क्षेत्रात दीर्घ मुदतीच्या भांडवलासाठी आर्थिक सहाय्य करण्याचे न्यू टेक्निक्स जे असतात त्यासुद्धा त्याच पिरियडमध्ये म्हणजे त्याचं इंट्रोडक्शनसुद्धा त्याच पिरियडमध्ये झालं किंवा त्याचाही त्यामध्ये समावेश झाला. ओके, खाली त्यांनी म्हटलं आहे बघा, द फॉलोइंग आर द फीचर्स ऑफ व्हेंचर कॅपिटल. त्यामध्ये त्यांनी पहिलं दिलं आहे, इट इज लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट इन ग्रोथ ओरिएंटेड स्मॉल अँड मीडियम फर्म्स. म्हणजेच काय तर स्मॉल अँड मीडियम कंपनीजच्या वाढीसाठी ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. ओके, सेकंड बघा, व्हेंचर कॅपिटल फायनान्सिंग इन्व्हॉल्व्स हाय रिस्क रिटर्न स्पेक्ट्रम. म्हणजेच काय तर व्हेंचर कॅपिटल फायनान्सिंगमध्ये हाय रिस्क रिटर्न स्पेक्ट्रमचा समावेश असतो. ओके, म्हणजे ती पण ह्यामध्ये इन्व्हॉल्व असते. ओके, आता नेक्स्ट 5th नंबरचा पॉईंट बघा, तो म्हणजे हाऊसिंग फायनान्स. त्यामध्ये बघा, नॅशनल हाऊसिंग बँक वॉज सेटअप इन 1988 as principal housing finance institutions to provide housing finance as fund-based financial service in the country. It plays the role of promotion, regulation and financial support with the help of other agencies. म्हणजेच हाऊसिंग फायनान्समध्ये ते काय म्हणतात की नॅशनल हाऊसिंग फायनान्स म्हणजे राष्ट्रीय गृहनिर्माण वित्त. म्हणजेच काय
नॅशनल हाऊसिंग फायनान्स. ओके, मग नॅशनल हाऊसिंग फायनान्स 1988 मध्ये मुख्य गृहनिर्माण संस्थेत स्थापन करण्यात आले होते. कितीमध्ये? 1988 मध्ये. ओके, जेणेकरून देशातील निधी आधारित वित्तीय सेवा म्हणून गृहनिर्माण वित्त पुरवले जाते. इतर एजन्सीजच्या हेल्पने रेग्युलेशन, पर त्यांनी म्हटलं आहे प्रमोशन अँड फायनान्शियल सपोर्ट असल्यास फायनान्शियल सपोर्ट असल्यास या भूमिकेची आखणी ही केली जाते. ह्यामार्फत ह्या भूमिकांची आखणी जी असते ती केली जाते. ओके, त्यानंतर सेकंड पॅरेग्राफ बघा. A diversified housing finance system has emerged in the country. The main participants NHB, HUDCO, commercial and cooperative banks, then specialized financial institutions, private and joint sectors. म्हणजेच काय तर ह्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की म्हणजे एक चांगली हाऊसिंग फायनान्स सिस्टीम उदयास येते. ह्यामध्ये कोणती एका प्रकारची चांगली फायनान्शियल सिस्टीम जी असते ती ह्यामध्ये उदयास येते. त्याचप्रमाणे ह्यामध्ये NHD, HUDCO, कमर्शियल अँड कोऑपरेटिव्ह बँक्सचा सुद्धा समावेश हा यामध्ये असतो. ओके, आणि त्यामधल्यात लास्ट पॅरेग्राफ बघा. द कमर्शियल बँक्स अँड कोऑपरेटिव्ह बँक्स हॅव ऑल्सो बीन लेंडिंग टू इंडिव्हिज्युअल फॉर हाऊसिंग पर्पज. They have been lending to the housing sector based on an annual credit allocations made by the RBI. There are some institutions known as specialized housing finance institutions which only to the needs of housing sectors a lead player in the housing finance HDFC Limited. म्हणजेच यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे लास्ट पॅरेग्राफमध्ये की कमर्शियल बँक्स अँड कोऑपरेटिव्ह बँक्स देखील लोकांना घरांच्या उद्देशाने लोन देतात. कोणत्या बँक्स? कमर्शियल बँक्स अँड कोऑपरेटिव्ह बँक्स ह्या देखील लोकांना घरांच्या उद्देशाने लोन देतात. तसंच RBIने केलेल्या ॲन्युअल क्रेडिट ॲलोकेशनच्या आधारे ते गृहनिर्माण क्षेत्राला कर्ज देतात. कशामार्फत? RBIने केलेल्या ॲन्युअल क्रेडिट ॲलोकेशनच्या आधारे ते गृहनिर्माण क्षेत्राला कर्ज देतात. त्याचप्रमाणे काही संस्था या हाऊसिंग फायनान्स इन्स्टिट्यूशन्स म्हणून इंट्रोड्यूस केल्या आहेत जे फक्त हाऊसिंग फायनान्सच्या गरजा भागवतात अँड अ लीड प्लेयर्स इन द हाऊसिंग फायनान्स लिमिटेड. ओके, त्यानंतर नेक्स्ट 6 नंबरचा पॉईंट बघा. फॅक्टोरिंग. त्यामध्ये बघा, फॅक्टोरिंग मीन्स सेल ऑफ रिसिवेबल by a company or firms to a financial intermediaries who agree to pay the receivables. Basically, it involves transfer of collection of receivable and the related maintenance of records from the clients to the factor. Domestic factoring is a fund-based services and expert factoring different from the forfeiting which फायनान्स डिफर क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स रिलेटेड टू एक्सपर्ट्स. म्हणजेच यामध्ये पहिल्या पॅरेग्राफमध्ये ते काय म्हणत आहेत की फॅक्टरिंग कंपनीज किंवा फर्म्सकडून प्राप्त झालेल्या देय देण्यास सहमत असलेल्या आर्थिक मध्यस्थांना कंपनी किंवा कंपन्यांनी एक्सेप्ट केलेल्या वस्तूंची विक्री. काय म्हटलं आहे त्यांनी? फॅक्टरिंग मीन्स कंपनीज किंवा फर्म्सकडून प्राप्त झालेल्या देय देण्यास सहमत म्हणजे अग्री असलेल्या आर्थिक मध्यस्थांना कंपनी किंवा कंपन्यांनी एक्सेप्ट केलेल्या वस्तूंची विक्री म्हणजे फॅक्टरिंग. तसंच बेसिकली इन्व्हॉल्व ट्रान्सफर ऑफ कलेक्शन अँड क्लायंट्सकडून रेकॉर्ड संबंधित घटकांकडे ट्रान्सफर करणे किंवा डॉमेस्टिक फॅक्टरिंग मीन्स देशांतर्गत फॅक्टरिंग. ओके, मग डॉमेस्टिक फॅक्टरिंग ही फंड्सवर आधारित सेवा आणि निर्यातीची तुलना असते जे निर्यातीशी संबंधित ट्रान्झॅक्शन्सना स्थगिती करते. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॅरेग्राफ बघा. फॅक्टरिंग वॉज इंट्रोड्यूस इन इंडिया इन द इयर 1991. It was outcome of the recommendation of
Kalyan Sundaram Committee appointed by RBI in 1988. India has several factoring companies that are engaged in domestic as well as international factoring. म्हणजेच काय तर 1991ला फॅक्टरिंग हे भारतामध्ये इंट्रोड्यूस झालं. कोणत्या साली? 1991 म्हणजे 1991 साली फॅक्टरिंग हे भारतामध्ये इंट्रोड्यूस झालं. ओके. तसंच भारतात 1988 साली RBIने अपॉइंट केलेल्या कल्याण सुंदरम समितीची हे निष्कर्ष होते. कधी? कोणत्या साली? तर 1988 साली म्हणजे 1988 साली RBIने अपॉइंट केलेल्या कल्याण सुंदरम समितीचे हे निष्कर्ष होते. तसंच देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय फॅक्टरिंगमध्ये गुंतलेल्या अनेक फॅक्टरिंगच्या कंपन्या यामध्ये आहेत. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट पॉईंट बघू 7 फोरफिटिंग. त्यामध्ये बघा Forfeiting is a financing and risk management tool available to the exporters. In case of international and exporters, his right to the receivable due to him at a future date in return for immediate cash payments. The exporter is relieved of the risk of international trade. म्हणजेच यामध्ये ते काय म्हणतात की फोरफिटिंग म्हणजे काय? अग्रगण्य. आपण आधीचा पॉईंट बघितला तो फॅक्टरिंग आणि आता आपण बघतोय तो फोरफिटिंग. फोरफिटिंग म्हणजे काय? अग्रगण्य. ओके. मग ह्यामध्ये ते काय म्हणतात की फोरफिटिंग हे निर्यातदारांना अवेलेबल असणारे एक वित्तपुरवठा आणि जोखीम व्यवस्थापन आहे. ओके. तसंच आंतरराष्ट्रीय बाबतीत जर फ्युचरमधील डेटला त्वरित रोख रकमेच्या बदल्यात एखाद्या निर्यातदारास त्याचा स्वीकार योग्य वस्तूंचा हक्क जो काही असतो तो भेटतो. ओके. यामध्ये तसंच निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या धोक्यातून सुद्धा मुक्त केलं जातं. म्हणजे इंटरनॅशनल व्यापारात जे काही धोके असतात किंवा जे काही प्रॉब्लेम्स असतात त्या सगळ्यापासून सुद्धा जे व्यापारी असतात त्यांना मुक्त केलं जातं यामध्ये. ओके. नंतर नेक्स्ट पॅरेग्राफ बघा. The concept of forfeiting was evolved in 1960s. It is currently a popular method of medium-term financing. The important obligation is generally supported by a guarantee issued by the importer's bank. The period of credit may vary from 90 days to 10 years. Forfeiting is generally suitable for high-value exports like heavy machinery, capital goods, then consumer durables, then contract and project exports. म्हणजेच यामध्ये त्यांनी काय म्हटलंय की क्रेडिटचा कालावधी हा 90 ते 10 वर्षापर्यंत असतो. किती? 19 to 10 years हा क्रेडिटचा कालावधी असतो. तसंच हेवी मशिनिझम, कॅपिटल गुड्स, कन्झ्युमर ड्युरेबल, कॉन्ट्रॅक्ट्स अँड प्रोजेक्ट पिरियड्सचा या सर्वांसाठी फॅक्टरिंगमध्ये हे सगळं खूप इम्पॉर्टंट असतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी खूप योग्य फॅक्टरिंगमध्ये या सर्व गोष्टी खूप योग्य असतात. ओके. आणि आता लास्ट पॉईंट आहे फंड बेस्ड फायनान्शियल सर्व्हिसमधला, तो म्हणजे कन्झ्युमर क्रेडिट. ओके. मग कन्झ्युमर क्रेडिटमध्ये बघा Last 10 years in India was a boom period in consumer credit. Before these regulations has restricted the availability of credit through restrictions. The increase in the disposable income of the households has given way for increase in the consumer credit segment. म्हणजेच ह्यामध्ये ते काय म्हणतात की कन्झ्युमर क्रेडिट म्हणजे ग्राहक पत. ओके. मग गेल्या 10 वर्षात भारतातील कन्झ्युमर्स म्हणजे ग्राहक. ओके. मग गेल्या 10 वर्षात भारतातील कन्झ्युमर्सच्या कर्जाचा वेग हा वाढला होता, जास्त झाला होता. मग या नियमांद्वारे कर्जाची उपलब्धता ही निर्बंधाद्वारे प्रतिबिंबित करण्यापूर्वी घरांची विल्हेवाट किंवा त्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्याने कन्झ्युमर क्रेडिट सेगमेंटमध्ये वाढ झाली. का वाढ झाली कन्झ्युमर क्रेडिट सेगमेंटमध्ये? तर
घरांच्या विल्हेवाट उत्पन्नात वाढ झाल्याने कन्झ्युमर क्रेडिट सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ओके. आणि लास्ट पॅरेग्राफ बघा. द एलिमेंट ऑफ क्रेडिट मॅनेजमेंट फॉर द कॅपिटल अकाउंट लाईफ सायकल आर अकाउंट applications account setup and account in the use which include authorization and collection activities. म्हणजेच काय तर क्रेडिट अकाउंट लाईफ सायकलसाठी क्रेडिट मॅनेजमेंटचा घटक म्हणजेच अकाउंट ॲप्लिकेशन, देन अकाउंट सेटअप आणि वापरात असलेले अकाउंट अँड ऑथोरायझेशन अँड कलेक्शन ज्या कलेक्शन ॲक्टिव्हिटीज असतात त्या यामध्ये असतात. काय म्हटले त्याने, मी परत सांगते बघा. क्रेडिट अकाउंट लाईफ सायकलसाठी क्रेडिट मॅनेजमेंटचा घटक म्हणजेच अकाउंट ॲप्लिकेशन, देन अकाउंट सेटअप आणि वापरात असलेले अकाउंट अँड ऑथोरायझेशन अँड कलेक्शन ॲक्टिव्हिटीज जे असतात ते ह्यामध्ये असतात. ओके. मग हा जर तुमचा पहिला क्वेश्चन ह्या व्हिडिओमधला ह्या लेक्चरचा तो म्हणजे फंड बेस्ड फायनान्शियल सर्व्हिस. ओके. थँक्यू.